चला तिकीट घेऊन झालं, पैसे आहेत. समीर, आज हिचा फोटो पॅक करून बॅगेत ठेवायला सांगितलं होतं, ठेवलास का तू? ठेवलाय हो. वैतागतोयस काय? रे इकडे. काय? मी काय सांगतोय ना, नीट लक्ष दे. काय? हे पुणे शहर आहे, चिपळूण नाही. सुंदर पोरी बाळींना बघून बहकू नकोस. बाबा मी काय कुकुलं बाळ आहे का? म्हणूनच सांगतोय, अर्धवट वय तुझं, त्यांना बघून घसरशील कुठेतरी. मी काय तसला मुलगा आहे का? पण माझा आहेस ना, म्हणूनच तुला मुद्दाम सांगतोय. काय ह्या नादामध्ये ना पैसे आणि वेळ खूप खर्च होतो, तेव्हा मन विचलित होऊन द्यायचं नाही. कळलं? ह्या कशातही गुंतायचं नाही. मी काय सांगतोय ते कळतंय का तुला? अरे दादा चल, बॅग घे, निघूया आपण. चल. अरे ओम, तू पण येतोयस का? शेवटी तुझ्या लाडक्या आजीचं श्राद्ध आहे म्हटल्यानंतर. नाही, मी नाही येऊ शकत. का रे? तुझ्यावर किती जीव होता तुझ्या आजीचा, आणि तू नाही आलास तर? मला यायला आवडलं असतं, पण ऑफिसमध्ये जरा एक महत्वाचं काम आहे, ते नाही टाळता येणार. ठीक आहे. हे बघ, मी श्राद्ध आटपून परस्पर चिपळूणला जाणार आहे, तेव्हा एवढ्यात आपली भेट होईल असं वाटत नाही मला. अच्छा, तू परस्पर डायरेक्ट जाणार आहेस का? हो. का रे? इथे येऊन गेला असतास तरी चाललं असतं, पण ते तुला डायरेक्ट बरं पडेल ना जास्त. काही हरकत नाही. ओम, तू एवढं बोललास ना, ह्यातच सगळं आलं. पण समीर परत येणार आहे इथे. हो, तो तर म्हणत होता मी मित्राकडे जातो, पण मीच त्याला झापलं. म्हटलं अरे ह्या लोकांना काय वाटेल, दादाला काय वाटेल, ओमला काय वाटेल, हो की नाही? बरोबर ना? अरे त्यांना वाईट नाही का वाटणार? काय काय हो ना? मग चला, तिकडे भटजी वाट बघत असतील, आपण जाऊया, निघूया. हा? आणि हो ओम, झालं गेलं सगळं विसरून जा आणि पूर्वीसारखा आमच्याशी वाग, बोल. येतो. चल चल दादा, चल. हो, बॅग घे. चल निघूया आपण. चल, चला चला. ओम दादा गेले का ते लोक? धनंजय, तुम्ही असे ऑकवर्ड होऊ नका. हे घर तुमचंही आहे, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. नाही ओम भाऊ, कसं आहे माहितीये ना, आपण ते सगळं असं नातेवाईक असल्यासारखं दाखवतोय ना, आणि त्या लोकांसमोर नेमकं काहीतरी या इकडचा शब्द तिकडे गेला आणि काट्याचा नायटा झाला म्हणून भीती वाटते. हो, मला कळतंय तुम्हालाही त्रास होतो या सगळ्या नाटकाचा. त्रास नाही ओम दादा, पण ते लोक बरोबर वाटत नाही ना, त्यामुळे जराशी भीती वाटते. धना, तो ओम म्हणतोय ना ते बरोबरच आहे. आपण घाबरलो ना की आपल्या चेहऱ्यावर ते दिसतं आणि विनाकारण संशय तयार होतो. मी तर आत्ता मुद्दामच बाहेर आलो नाही. मला त्या नालायक सत्यजितचं तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाही. का नालायक आहे तो, सापाची जात आहे. कधी डंख मारील ना ते कळणार पण नाही. अंदाजच येत नाहीये या माणसाचा. बाबा म्हणाला म्हणून मी शेत जमीन त्याच्या नावावर द्यायला तयार झालो. पण ओम भाऊ, त्यांनी आपल्या विरुद्ध कोर्टामध्ये केस टाकली आणि आपण त्यांना जमीन देऊन टाकायची म्हणजे अगदी आतीच होते ना. अरे पोलीस कंप्लेंट करायची सोडून तू उदार करण्यासारखा काय वागतोस? तो ती सगळी जमीन विकून खाईल. हे सगळे विचार माझ्या डोक्यात येऊन गेले. बाबा म्हणतोय तसं आपण नाहीतरी काय करणार आहोत त्या जमिनीचं? त्यांची कशाला अडवणूक करायची? ती जमीन त्याच्या नावावर केल्यामुळे जर तो टळणार असेल तर मग करू दे ना. आता ते गेलेत ना, मग जाऊ दे ना. आपण उगाच नको लागायला नादी त्यांच्या. नाही, एक नवीन बातमी आहे. तो समीर इथेच राहणार आहे. आता कशाला राहणार आहे तो? काय करणार आहे इथं राहून? ओम भाऊ, मला काय वाटतं माहितीये ना, त्यांना आपल्या या घरावरचा हक्क सोडायचा नाही ना, म्हणून त्याला मागं सोडून जाते.
आमच्या गावाकडे ते जगताप, त्यांच्या घरात असाच प्रॉब्लेम होता ना. शेत जमिनीवरनं दोघा भावांची भांडणं होती. तर एका भावानं ते कुणाला न विचारता असं खोटं काहीतरी तयार करून साक्षीदार वगैरे जमीन विकून पण टाकली. तर दुसऱ्या भावाला कळलं पण नव्हतं आणि घरावर हक्क सांगायची वेळ आली ना तेव्हा त्या दुसऱ्या भावाच्या घरात घुसला. त्याला घर पण नावावर करू दिलं नाही त्यांनी. असं असतं ते, राहायलाच आला होता. अरे आता हा आपल्या घरी राहणार म्हणजे ब्लॅकमेलिंगच नाही का झालं ते? आणि त्याला घाबरून तू सगळं त्याला देऊन टाकलंस. जाऊ दे ना आता. नाही, ह्या अशा लोकांमुळे ना सतत डोक्यात निगेटिव्ह विचारच तयार होतात. सतत आपल्याला निगेटिव्ह वाटत असतं सगळ्यांबद्दल. या जगात फक्त फसवणारीच माणसं आहेत आणि आपल्याला फसवण्यासाठी टपलेली आहेत असेच डोक्यात विचार येत राहतात. जाऊ दे ना, नको आता त्यावर चर्चा. हा विषय ना नेव्हर एंडिंग. He's grown into a handsome young man. Glad to meet you, my son. Yeah, glad to meet you. गेलेत. हॅलो, हा काय आलेत का परत ते तिथे? काय झालंय? तुला फोन करण्याच्या आधी काहीतरी झालंच पाहिजे का? मी सहज तुला फोन नाही करू शकत. करू शकतो. हो, आपण असंच राहायचं का रे एकत्र? कशाला पाहिजे लग्न बिग्न? आता काय झालं? काय नाही, मला नाही वाटत मला हे सगळं झेपेल असं. हे सगळं संसार बिंसार काय कठीण असतं रे. अरे सकाळपासून पुरानी नुसता उच्छाद मांडलाय. आपल्याला कसं काय टॉलरेट केलं असेल आपल्या आई बाबांनी कुणाच ठाऊक. नाही, माझ्या बाबतीत उलट झालं. मीच टॉलरेट केले त्यांना. आणि या सगळ्यात काय होतं की आपण चिडचिड करायची नाही, आपण सगळं पेशंटली हँडल करायचं ना. तुम्ही असे कायम हाय स्पिरिटेड पाहिजे. करेक्ट आहे. हेच आपलं स्पिरिट मेंटेन करणं गरजेचं आहे. ते जमलं की बरोबर जमेल. अरे संसार संसार. आता बघ ना, माझा काका आला होता, तर माझं स्पिरिट किती लो झालं होतं. तो गेला, लगेच पॉझिटिव्ह एनर्जी आली. मला पाहिजे सगळी पॉझिटिव्ह एनर्जी तुझी. हो का? घे ना मग. अब्राकडाब्रा. पोचली काय? आणखी लागली तर फोन करून कळव, पोचवतो आणखी. गोड आहे. चला मॅडम, कामावर जायचं ना आपल्याला? मला नाही जायचं ऑफिस. नाही 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 नाही, नंतर आपलीच कामं आपण वाढवतो आणि आपल्याच डोक्यावर येतात. चला उठा लवकर, चला ऑफिसला भेटूया. नाहीतर आत्ताच उंदीर मिळेल. मग अजिबातच नाही जायचं. ईशा कमान, चल लवकर, उशीर झालाय मला. बाय बाय बाय, टेक केअर. बाय बाय बाय. पॉझिटिव्ह एनर्जी. काका, ते श्राद्धाचे विधी काय काय चालू होते, काय कळलं तुम्हाला ते? समीर, ते विधी कळण्यासाठी नाही, करण्यासाठी असतात. पण बरं झालं तुम्ही मला घेऊन गेलात, नाहीतर बोर झालो असतो मी घरी. बरं चल, झोप आता, मी आजीना भेटून येतो. काका
अरे वा पाणीवाली बाई थँक्यू. दादा मला सांग, तुला कळलं कसं ग की आम्ही आलोय? गाडीचा आवाज आला ना त्याच्यावर कळलं. अरे वा स्मार्ट स्मार्ट. थँक्यू हा. नो टेन्शन. ऐक समीर दादा तुम्ही जेवणार आहात ना? नाही नको, फारशी भूक नाही मला. दादा मला सुद्धा. नाही मला माहितीये तुम्हाला ब्लॅक कॉफी हवी आहे, ती मी रेडी ठेवली आहे तुमच्या रूम मध्ये. अरे वा ग्रेट थँक्यू व्हेरी मच. ओके यू सीट. आय गो टू स्लीप बिकॉज स्लीप इज व्हेरी नेसेसरी फॉर अ प्रेग्नंट गर्ल. धना आय एम इम्प्रेस्ड. ग्रेट. ओके सो pregnant girl, you please go and have a good sleep and take good care of yourself. द्या ग्लास ठेवून देते मी. Please say this in English. नाही इतकं नाही. ठीक आहे मग ग्लासेस आम्ही ठेवतो, तुम्ही जा आणि झोपा. गुड नाईट. गुड नाईट. चला तुम्ही झोपा. हो दे. हो ठेवतो मी काका. अरे दे अहो दे रे. झोप. गुड नाईट. हो अजित काका, अहो मगाशी आपला एक विषय अर्धवट राहिला बोलताना. तुम्ही ते फिशरी प्लांटचं काय सांगत होतात? समीर मी फ्रँकली बोललो तर तुला राग नाही ना येणार? नाही हो काका बोला ना. एक लक्षात ठेव, माझ्या बोलण्याने डिस्करेज व्हायचं नाही. यू हॅव टू बी प्रॅक्टिकल. ओके बस. समीर मला सांग की या बिझनेस बद्दल रिसर्च काय केलायस तू? काय नाही बरोबर? हे बघ जर तुला बिझनेस करायचा असेल ना तर तुला प्रॉपर रिसर्च करायला पाहिजे. हे अशी इकडून तिकडून फक्त माहिती मिळवून काही होणार नाही रे. या क्षेत्रातल्या तज्ञांना तुला भेटायला हवं, त्यांचा ऍडवाइस घ्यायला हवा. तुला हे ठरवायला हवं की इन्व्हेस्टमेंट नक्की किती करणार आहेस तू, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती असेल हे तुला कॅल्क्युलेट करायला हवं. एक प्रपोजल तयार कर, म्हणजे तुला फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना सुद्धा अप्रोच होता येईल रे. सी प्रॉपर ग्राउंड वर्क कर आणि मगच या बिझनेसमध्ये उडी मार. समीर रिमेंबर वन थिंग, दिस इज बिझनेस. यू कांट अफोर्ड टू फेल. आता मला एक गोष्ट सांग, तू सध्या इथे पुण्यात थांबलायस त्याला काही पर्टिक्युलर कारण आहे? पुण्यात पुण्यात म्हणजे ते म्हणजे बिझनेस संदर्भात काही काम वगैरे आहे का तुझं? नाही. मग समीर तुला आयुष्यात काय करायचंय हे ठरवायची हीच योग्य वेळ आहे राजा. एकदा का वेळ निघून गेली ना की फक्त पश्चाताप करणं आपल्या हाती उरतं. हे तुझ्या बाबाला कधीच कळणार नाही. झोप आता. गुड नाईट. अजित काका, बाबांनी तुमच्याकडे पैसे मागितले का? नाही म्हणजे मी ओझरता ऐकलं तुमचं बोलणं. किती मागितले? कोणाचंही प्रायव्हेट डिस्कशन ऐकू नये हे आपल्याला माहित नाहीये का समीर? सॉरी काका. गुड नाईट. गुड नाईट. गुरुजी गुरुजी अहो ते समीर दादा आहेत ना इथेच राहणार आहेत अहो. त्यामुळे आपल्याला आता सांभाळूनच राहायला पाहिजे, कारण आपण काहीतरी बोलून गेलो तर त्या कोकणातल्या काकांना सांगतील ते. त्याचा सगळ्याचा ओम दादाला त्रास होईल. आता जपूनच राहायला पाहिजे हो ना गुरुजी? गुरुजी पटवर्धन सर मी वाचत होतो. पटवर्धन सर बाप होणार मला काढू नका. पटवर्धन सर पटवर्धन सॉरी मला वाटलं मी पकडला गेलो पटवर्धन सरांकडनं. गुरुजी झोप आली आहे ना तर झोपायचं ना, कशाला वाचत बसलाय उगाच? नाही जनरल नॉलेज वाढवलं पाहिजे. अगं पोरग येतात आणि वाटेल ती प्रश्न विचारतात, सगळ्या प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजेत. चांगला बाप व्हायचंय मला. असं किती अभ्यास करणार आहे?
किती अभ्यास केला ना तरी ते काहीही प्रश्न विचारतात ज्याची उत्तर आपल्याला देताच येत नाही. मी देणार. बर. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार. मला माझ्या पोराला असामान्य करायचंय. आणि मुलगी झाली तर तरी असामान्यच करायचं ना. मग गुरुजी आपण सामान्य आहे ना, मग आपल्या पोरांना सामान्यच होऊ दे ना. नाही, माझी पोरं असामान्य पाहिजे. बरं ठीक आहे, करा असामान्य, पण आधी आत्ता झोपा, वाचत बसू नका. इशू, ए इशू, इशू ऐक ना. झोपू दे. इशू ऐक ना ग. काय ऐक. झोपू दे ना ग. अगं पाणी नाहीये. पाणी फ्रीज मध्ये बघ ना. अगं बॉटल भरून ठेवल्यात फ्रीज मध्ये, सगळं आहे पाणी. खूप नाही प्यायचं नाही बाळा. प्यायचं नाही तर बघ तू बाथरूमात आहे जा, ते तू लेफ्टचा नळ सोड. ते पाणी अर्ध भरलं की राईटचा नळ सोड. त्या राईटच्या नळामधनं गरम पाणी. अगं इशू लेफ्ट राईट काही नाहीच आहे, पाणीच नाहीये. असं का होईल? पाणी नाही म्हणजे काय? असं कशाला होईल? अगं बघ ना तू, ती पोरं टॉवेल गुंडाळून नळाकडे बघत बसलेत नुसती. आई नळ म्हणजे काय हरी नाही का त्याच्याकडे नुसतं बघत बसायला? त्यांना म्हणून नळ फिरवा म्हणजे पाणी येतं. इशू ए राजा बघ ना पटकन, मला त्यांना शिबिरात घेऊन जायचंय की नाही लवकर. काय मला नाही आवडत तुमचे संस्कार शिबिर. तिथे मुलांना नळ फिरवता येत नाही आणि संस्कार शिबिर करताय. अगं असं लोकांना झोपेत न उठवा आणि तुम्ही संस्कार शिबिर करा यांची. चांगलंय. पण सांग ना मला सागरी, तू मिस केलंस ना मला तिकडे? खरं सांगू, खूप मिस केलं मी तुला, खूप मिस केलं. खरंच? तिकडे ना असा एकटा पडलो ग मी. तुझी खूप आठवण यायची मला, पण तिकडे झोपच लागायची नाही. म्हणून सकाळी पहाटे लवकर उठायचो आणि बीचवर जायचो एकटाच. तुझी खूप आठवण यायची मला. मग बीचवर अशा 7-8 मुली, सुंदर सुंदर मुली व्हॉलीबॉल खेळत असायच्या. त्यांच्याकडे एकटक पाहत राहायचो. पण तुझी खूप आठवण यायची मला, तुझी खूप आठवण यायची मला. आणि मग ऍक्च्युली तिकडे माझी एक पार्टनर होती व्हॉलीबॉलमध्ये माझी एक पार्टनर होती. कॅथरीन नाव होतं तिचं. पण कॅथरीनला बघून तुझी खूप आठवण यायची मला, खूप आठवण यायची. कॅथरीन. तर कॅथरीन आणि मी, आम्ही असे एकत्र मज्जा करायचो. काय बिनधास्त होती यार कॅथरीन. आहे कॅथरीन. पण तुला खूप मिस केलं ग मी. म्हणजे जेव्हा जेव्हा कॅथरीनला बघायचो ना तेव्हा तुझीच आठवण यायची मला. कॅथरीन. इतकी आठवण यायची का माझी? खूप 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 आठवण यायची तुझी. कॅथरीन. कॅथरीन. आणखी नव्हतं कोणी? होतं ना, त्या व्हॉलीबॉल खेळणाऱ्या 7-8 मुली पण होत्या सुंदर. मी तुला त्याच्यासाठी पाठवलं. मारतेस काय? वा, म्हणजे तुझा ऍडम पुष्किन चालतो, माझी एवढीशी कॅथरीन नाही चालत तुला. म्हणजे तू मुद्दा नाही ते बाहेर गेलो होतो जरा पाय मोकळे करायला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा चाल. हा कोण आहे? समीर. 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 सागर. सागर. हा सागर. समीर. नाही जमलं. समीर. 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 सागर. मी सागर. नाही समीर. सागर. एक मिनिट. समीर सागर. हा मी सागर, तू समीर. समीर सागर. ऍडम.
अशा बंटी फेऱ्या मारू नकोस अशा एका जागी बस. अरे पण मला जायचंय. मग जायचंच आहे शिबिराला जायचंच आहे सुट्टी नाही घ्यायची आहे. शिबिराला असं हे पोट धरून जाऊ का? अगं मला आधी टॉयलेट मध्ये अरे आता पाणी नाही पण काय करायचं. थांब सर. किती गैरसोयी आहे त्या ईशाताईकडे. या पुण्यापेक्षा मी सासवडला बरा होतो. तिथे टॉयलेटला तरी जाऊ शकत होतो ना. काकू कर ना ग काहीतरी. कर ना ग काकू काहीतरी प्लीज. काय करू इशू येईल इशू काय झाला हसायला. तू हसतेस म्हणजे मोठा प्रॉब्लेम आहे का इशू. पाईपलाईन फुटलीये. सगळ्यांकडेच पाण्याचा प्रॉब्लेम आहे. सगळी वाट लागली. आता माझीही ते वाट लागली. आता भोग आपल्या कर्माची फळ. मी तरी सांगत असते तुला अति खाऊ नको अति खाऊ नको पण नाही आपल्याला खायचं असतं तर भोगा. ईशाताई मी मम्मीला नाव सांगी ना. दरवेळेला तू माझं खाणं काढत असतेस. इशू अगं तो खरंच सांगेल बरं का वीणाला काहीतरी. तू गप्प बस ना. आता काय करायचं काय पण आता. इथे हॉटेल आहे का जवळपास. हॉटेल. तू हॉटेलमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये जाणार पण. काय करू मग आता मी यांना शिबिराला घेऊन जायचंय मला. मग मी काय करू. ए इशू शेजाऱ्यांना रिक्वेस्ट कर ना का जरा. आई त्यांच्याकडे त्यांच्यासाठी पाणी नाही ते आपल्याला पाणी कसं देणार. प्लीज तुम्ही चर्चा करत बसू नका. काहीतरी करा प्लीज. लवकर काहीतरी करा. मला डोंगर सुद्धा चालेल. इशू कर अगं काहीतरी. आता तो रडायला लागेल. काहीतरी कर प्लीज. मला काय माहिती काय करायचं. अगं काहीतरी कर ना. ईशा. हा बोल ईशा. हॅलो ओम. तू हसतेस. काही प्रॉब्लेम झालाय का. पोट्टा. नाही 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 खूप प्रॉब्लेम झाला. ईशा आई परत येते इथे.